हे देअर, वेलकम बॅक टू व्हायटल वाइब्स. सो या व्हिडिओमध्ये आज आपण नक्स वॉमिका रेमेडी स्टडी करणार आहोत, जी खूप इसेन्शियल आणि मोस्ट कॉमनली प्रिस्क्राइब रेमेडी आहे बाय ऑल होमिओपॅथ्स. आणि ही काय इसेन्शियल आहे, त्यानंतर याचे फीचर्स काय आहेत, याचं डेप्थ काय आहे, आपल्याला काय पिक्युलॅरिटी नक्स वॉमिकाची माहिती असायला हवी, पॅथॉलॉजी कशी डेव्हलप होते, हे सगळं आपण इन ब्रीफ स्टडी करणार आहोत. सो जनरली कसं होतं, जो नक्स वॉमिकाचा पर्सन जो असतो तो खूप सॉलिड, कॉम्पॅक्ट, मस्क्युलर बॉडी टाईपचा असतो, म्हणजे एकदम स्ट्रॉंग कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो ते नक्स वॉमिकास. ॲम्बिशियस खूप असतात, इंटेलिजंट असतात, इंटेलेक्च्युअली हुशार असतात, हायर पोझिशन ऑक्युपाय करू शकतात, क्विक असतात, कपॅबल असतात आणि कॉम्पिटंट असतात, म्हणजे प्रत्येकाशी स्पर्धा करणं हे नक्स वॉमिकामध्ये असतं. फ्रिक्वेंटली काय होतं की एक त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्युटी असते आणि त्यांचे जे वर्क एथिक्स असतात ते खूप स्ट्रॉंग असतात. त्याच्यामुळे फ्रिक्वेंटली त्यांना काहीतरी गॅस्ट्रोलॉजिकल इश्यूज किंवा मग गॅस्ट्रिक कंप्लेंट्स डेव्हलप होऊ शकतात. ऍसिडिटी जसं नक्स वॉमिकाचं प्रॉमिनंट फीचर आहे. नक्स वॉमिका जी असते ही रेमेडी सेल्फ रिलायंट असते. हे लोक डिपेंडंट राहणार नाहीयेत कुणावरती. फॉर एक्झाम्पल, एखादं मूल असेल, त्याला जर तुम्ही एखादी गाडी घेऊन द्यायची आहे आणि तुम्ही त्यासाठी त्याला नाही म्हणलात, पॅरेंट्स नाही म्हणलेत, तर तो मुलगा ते घेण्यासाठी स्वतःहून धडपडेल. मग तो कशाही वेने धडपडू शकतो. तो त्याचे पैसे जमा करेल आणि त्यानंतर ही विल परचेस दॅट थिंग, बट ही विल नॉट स्टे क्वाईट. तर अशी स्ट्रॉंग सेन्स असते त्यांच्यामध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करण्याची. त्यानंतर जे इंटेलिजन्स असतं ते हायली असतं, हायली इफिशियंट इंटेलेक्च्युअल लेवलचे हे लोक आहेत, म्हणजे फिलॉसॉफिकल नसतात रादर. म्हणजे नक्स वॉमिकाचे जे लोक आहेत ते एक्सिलंट, हार्ड वर्किंग, इफिशियंट एम्प्लॉई ठरतात. त्यांचे जे टॅलेंट असतात ना, ते त्यांना त्यांच्या ऑक्युपेशन्समध्ये, त्यांच्या ड्युटीजमध्ये खूप हायर पोस्टला घेऊन जातात आणि त्यांची तितके हार्डवर्क, त्यांचं तितकं डेडिकेशन हेही तिथे मॅटर करतं. तर वी शुड बी केअरफुल रिगार्डिंग प्रिस्क्रायबिंग नक्स वॉमिका, कारण की बऱ्याच रेमेडी इतरही अशा आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. पण कसं असतं की त्यांची जी टेक्निक आहे, त्यांचं जे अनालिसिस आहे ते डिफर करतं. जसं की गुड आहे, बॅड आहे, क्वालिटीज कशा आहेत, तर या बेसिसवरती आपण प्रिस्क्राईब केलं पाहिजे. फर्स्ट इनिशियल स्टेजेसमध्ये जो नक्स वॉमिका असतो ना, तो त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ॲम्बिशन असतं, कन्सायंटसनेस असतं ते जास्त असतं. तर ते नुसतंच रिलॅक्स्ड किंवा बॅलन्स्ड मॅनरमध्ये न बसता त्यांना असं वाटतं की आपण रूल केलं पाहिजे, म्हणजे जिथे जाईल तिथे मी माझं वर्चस्व गाजवलं पाहिजे. त्यासाठी दे विल बी मोर ॲम्बिशियस, दे विल बी मोर हार्डवर्किंग. आणि ॲम्बिशन लीड्स टू इच अँड एव्हरीथिंग, म्हणजे जे ॲम्बिशन आहे ते त्यांना झोपू देणार नाही. इन्सोमनिया विल गेट डेव्हलप्ड. त्यानंतर कॉम्पिटिशन खूप वाढेल, खूप जास्त. बाय हुक ऑर क्रूक दे वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, सो दे विल ट्राय हार्ड अँड गेट इट बाय एनी कॉस्ट. सो दे आर हायली कॉम्पिटिटिव्ह अँड ते इतके कॉम्पिटिटिव्ह असतात की दे कॅन डॅमेज देअर ओन हेल्थ. आणि नक्स वॉमिका जे आहेत ते कलिग्स सोबत खूप जास्त डॉमिनेट करू शकतात. त्यांना डॉमिनेटिंग बिहेवियर असू शकतं, कारण हे कॅपेबल आहेत, एफिशियंट आहेत. त्याच्यामुळे त्यांना खूप लवकर मोठ्या आणि मोठ्या पोस्टमध्ये प्रमोट व्हायचं असतं. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला आवडतात. तर प्रमोशन्स हे त्यांच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्याच्यासाठी ते दिवस रात्र एक करून मेहनत करतील, त्यानंतर कम्पीट करतील. साम दाम दंडभेद, दे कॅन यूज इच अँड एव्हरीथिंग. ओके. त्यानंतर अशा आणखी 2 रेमेडीज आहेत, लाईक आर्सेनिकम, फॉस्फरस. पण त्यांचे जे ॲटिट्यूड आहेत ना ते वेगळे आहेत नक्स वॉमिकापासून. कसं, तर आर्सेनिकम जे आहे ते त्याला कसं असतं की खूप रिस्पॉन्सिबिलिटी ते घ्यायला रेडी असतं, बट इट विल टेंड टू डिक्लाइन प्रमोशन विथ टू मच रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज सेल्फ सेंटर्ड आर्सेनिक पर्सन इज मोर इंटरेस्टेड इन पर्सनल कम्फर्ट. तसं नक्स वॉमिकाचं नाहीये. मला पर्सनल कम्फर्ट नाही मिळालं तरी चालेल, बट आय वॉन्ट टू सीक दॅट पोझिशन बाय हुक ऑर क्रूक. तसंच फॉस्फरस पर्सन हे पण इंटेलेक्च्युअल आहे, इंटेलिजंट आहे, बट एक्सेसिव्ह इंटेन्स कॉम्पिटिशनमुळे ते श्रिंक होईल. ओके. तर नक्स वॉमिका नॉर्मली कन्सायंटस स्टेटमध्ये असतं आणि आउट ऑफ प्रपोर्शन दे हॅव इफिशियन्सी अँड ऑल अदर फॅक्टर्स. नक्स वॉमिका हे खूप फास्टिडियस या रुब्रिकमधली एक रेमेडी आहे, ज्याच्यामध्ये जास्त एम्फोसिस नक्स वॉमिकाचं ह्यामध्ये असेल की
मला कुठेतरी काहीतरी अचीव करायचं आहे आणि त्यासाठी मी फास्टिडियस राहील. तसंच आर्सेनिकचं जे फास्टिडियसनेस आहे, इट इज टिपिकल एक्झाम्पल ऑफ सिव्हिअर न्यूरोटिक सिफिलिटिक फास्टिडियसनेस. इट इज कंपल्सिव्हली न्यूरोटिक विथ क्लीनलीनेस अँड ऑर्डर. त्यानंतर हे का असतं क्लीनलीनेस अँड ऑर्डर आर्सेनिकमध्ये? कारण की त्यांना आतमध्ये इन्सिक्युरिटी असते, आतमध्ये अँग्विश असतं, तर ते तरी एका प्रॉपर मॅनरमध्ये नाहीये. आतमध्ये जे सुरू आहे त्यांच्या what can we say, like a tornado which is whirling around in their mind and heart. So in order to settle that thing, they will choose to make proper things on proper level in neat and tidy clean manner in the outside world. Okay. त्यानंतर कसं असतं, नक्स वोमिका जो असतो तो इव्हेंच्युअली असं त्याला वाटतं की आता मी जॉब करतोय, तर तो जर एखाद्या ठिकाणी जॉब करत आहे वेअर ही इज अन एम्प्लॉई, देन ही वॉन्ट्स टू वर्क हार्ड, देन ही विल बिकम मॅनेजर, देन आफ्टर दॅट ही विल बिकम CEO. मीन्स ही डझंट वॉन्ट टू सेटल डाऊन फॉर लेस, ही वॉन्ट्स टू go ahead and go ahead. So he will work hard, and as I said first, Sam Dam Dandabet, each and everything he will use in that thing. Okay, so त्याच्यासाठी त्याची हेल्थ पण इम्पॉर्टंट नाहीये unless and until he achieves something. त्यानंतर हे जे त्याचं ॲम्बिशियसनेस आहे किंवा कोणतं तरी थिंग त्याला अचीव्ह करायचं आहे, हे पर्सिस्टंटली त्याच्यामध्ये ते जागं राहावं, त्याच्यामध्ये ते रिमाइंड ही म्हणजे व्हॉट कॅन वी से, की त्याला ती जाणीव असावी की मला काय करायचं आहे. तर ते जे गोष्ट आहे त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी ही विल टेक हेल्प ऑफ स्टिम्युलंट्स लाईक कॉफी, सिगारेट्स, ड्रग्स, वॉट एव्हर इट मे बी. आणि अब्यूज ऑफ स्टिम्युलंट्स विल बी देअर. त्याच्यामुळे नक्स वोमिका पर्सन इज more addicted to coffee and all. He can be drug addict also. Nux vomica person is also known to be hypersexual individual. They have very strong sexual desire. They may indulge their sexual impulses even beyond the bounds of conventional morality. Okay, म्हणजे despite being work ethic, Nux vomica is typical upright moralistic personality असं नाहीये. जरी तो वर्कहोलिक आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये मॉरलिस्टिक पर्सनॅलिटी आहे किंवा काही तत्व आहेत त्याचे, असं असेलच असं नाहीये. त्यानंतर स्टिम्युलंट्स आणि ड्रग्सचा ओव्हरयूज होईल. त्यानंतर सेक्शुअलिटी आहे जी बियॉन्ड लिमिट असू शकते, अमॉरल वी कॅन से हिम. त्यानंतर देअर कॅन बी प्रॉब्लेम्स लाईक लॉस ऑफ इरेक्शन और एनिथिंग लाईक सेक्शुअल डिसऑर्डर्स अँड ऑल. Overindulgence of stimulants may meet his needs for a while, but eventually overstimulation and toxicity take their toll. Okay, त्याच्यामुळे काय होतं, stomach becomes disordered, entire nervous system becomes oversensitive, overwhelmed, आणि even slight stress such as small noises, voice, singing can make him irritable and intolerable. For example, कसं की आपण एक पर्सन आहे, एक बिझनेसमॅन आहे, तर तो टायर्ड होऊन बसलेला आहे, त्याला खूप लेटर्सची थप्पी मिळाली आहे, ते लेटर्स एक फाईल होऊन त्याच्या समोर आहेत, तर त्याच्यामध्ये ही हॅज ग्रेट मेनी आयन्स इन फायर, ही इज ट्रबल्ड विथ 1000 लिटल थिंग्स, हिज माइंड इज कॉन्स्टंटली हरीड फ्रॉम वन थिंग टू अनदर until he is tortured. It is not much as the heavy affair but the little things. तर he is compelled to stimulate his memory to attain all the details. And he goes home, he thinks about it, he lies awake at night, the mind is confused with whirl of business and affairs the day crowd upon him. Finally brain fat comes on. म्हणजे कसं की कामाचं तर प्रेशर आहे, स्टिम्युलंट्स घेतोय, ओव्हरयूज, अब्यूज झाला आहे स्टिम्युलंट्सचा, त्यानंतर फायनान्शियल पण स्ट्रेस आहे आणि प्रोफेशनल पण आहे, आणि लाईक सेक्शुअल लाईफ अँड ऑल दॅट ऑल्सो कम्स इन टू रोल हिअर, की सगळ्या गोष्टींचं एक वर्ल्ड ऑफ बिझनेस अँड अफेअर्स क्राउडिंग होते आणि त्याच्या माइंडमध्ये ते इम्पॅक्ट करतं. त्यानंतर ही गेट्स अँग्री वेन ही वॉन्ट्स टू गेट अवे फ्रॉम ऑल दिस थिंग बट दे डझंट गेट सेटल. त्याच्यामुळे तो रात्री 3 वाजता जागा होऊ शकतो. त्यानंतर त्याचे जे बिझनेस अफेअर्स आहेत त्याच्यामुळे तो झोपू शकत नाही, झोप होऊ शकत नाही. देर इज अ फटिगिंग स्लीप विच मेक्स हिम टायर्ड. वेन ही वेक्स अप इन द मॉर्निंग ही वॉन्ट्स टू स्लीप लेट इन मॉर्निंग. वेन ही वेक्स अप ही मे नॉट बी फील रिफ्रेशिंग. हे सगळे गोष्टी आहेत. त्यानंतर त्याचा स्टमक डिसऑर्डर स्टार्ट होतात. नर्वस सिस्टम बिकम्स बाउंड अप.
वर्क अगेन्स्ट इटसेल्फ. त्यानंतर केंटनी जसं म्हटलंय तसं अनदर स्टेट रनिंग थ्रू नक्स इज दॅट ऍक्शन्स आर टर्न इन टू अपोजिट डिरेक्शन्स. वेन द स्टमक इज सिक, it will empty its contents with no great effort ordinarily. But in nux there is retching, straining, as if the action were going in the wrong way, as if it would force the abdomen open and reverse action, retches, gags and strains, and after prolonged effort he finally empties the stomach. The same condition is found in bladder. He must strain to urinate. There is tenesmus, urging, bladder is full, urine dribbles away, yet he strains, it ceases to dribble. तर हे सगळे स्टमक डिसऑर्डर स्टार्ट होतात नक्स वॉमिकामध्ये. डायरिया सेट इन होऊ शकतं, त्यानंतर टेनेस्मस असू शकतं, पेनफुल डायरिया असू शकतं, काइंड ऑफ अँटी पेरिस्टाल्सिस कॅन अकर, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, ही वुड हॅव टू स्ट्रेन टू मच. त्यानंतर गॅस्ट्रायटिस और अल्सर होऊ शकतं, स्पॅस्टिक कोलॉन. दिस वेन दे फायनली गो टू द डॉक्टर, then the condition is psychosomatic and prescribes antacids, antispasmodics, tranquilizers, even psychotherapy. So this merely what does it do? It masks the symptom and usually ineffectively, and consequently it worsens the sensitivity of the nervous system in general. So the nux patient then is very much irritable, and ही जी kind of irritability असते, then this homeopath has to stick with too much carefulness. Okay, the nux patient will tend to hold irritability inside. You ask, are you irritable? The patient says, no, not at all. I never even raise my voice. So you ask, how about inside? Do you feel irritable inside yourself? Patient says, oh yes, very much. It is such people who are most prone to gastritis and peptic ulcer. So if the person were to learn to be more expressive, he would be spared the ulcer. But then the abuse of coffee, cigarettes, alcohol might result in the same condition. So finally काय होतं की the pressure becomes too much and nux vomica patient becomes impatient and irritable. He then becomes impatient with himself and others, scolding, reproaching others over minor incidents. त्यानंतर तो इम्पल्सिव्हली रिॲक्ट करतो छोट्या छोट्या डिस्टर्बन्सेसना पण. समटाइम्स तो स्वतःमध्ये गुंग असतो, स्वतःचं स्वतः एकटा बसून असं स्वतःमध्ये तो गुंग असताना ही कॅन टॉक टू हिमसेल्फ, ही कॅन विसल अ ट्यून, अँड येट ही येल्स, कांट यू कीप क्वाइट, ही कांट फाइंड अ पेन्सिल, सो ही स्लॅम्स अँड डेस्क द ड्रॉअर शट. त्यानंतर डिफिकल्टी असू शकते त्याला मोमेंटरी, इनटॉलरंट असतो कॉन्ट्राडिक्शनला, बट खूप नसतो ॲरोगन्स और हॉटिनेसला. But rather because he is certain, quickly or as thoroughly, he is most often right. His impulsivity can lead to many personal difficulties. नक्स वॉमिका पेशंट हे अनडिप्लोमॅटिक ब्लंट असू शकतात आणि त्यामुळे वुड नॉट मेक व्हेरी गुड पॉलिटिशियन्स बाय नेचर. तर नेक्स्ट स्टेजमध्ये काय डेव्हलप होऊ शकतं, नक्स वॉमिका ऍक्च्युली मॅलिशियस, क्रुएल आणि व्हायलंट असतात. क्रुएलिटी केव्हा बिगिन होऊ शकते, जेव्हा कोणीतरी त्यांच्या मागे बॅकबिचिंग करतं, त्यांच्याबद्दल मागे बोलत आहे आणि पर्टिक्युलरली कुठल्या तरी इम्पल्समुळे हे वाढू शकतं, लाईक किकिंग ॲनिमल्स. त्यानंतर जसं मेडोरिनममध्ये असतं, जसं जसं हे प्रोग्रेस होतं, नक्स वॉमिका मे बिकम आउटराइटली व्हायलंट, खूप व्हायलंट व्हायला स्टार्ट करतात. मेनी हजबंड्स जे वाईफ्सना त्यांच्या मारतात, हू बीट देअर वाईफ्स, पॅरेंट्स हू कमिट चाइल्ड अब्यूज मोर लाईकली आर लाईक नक्स वॉमिका, कॅन बी नक्स वॉमिका. व्हायलन्स ही नेसेसरीली असं नाहीये की ते फक्त अदर्सवरती फोकस करतील, तर व्हायलन्समुळे ना दे कॅन टेंड टू go for suicidal disposition, particularly by shooting himself with a gun or jumping from a height. The final stage काय असते नक्स वॉमिकाची, इन्सॅनिटी असते, पॅरानॉइड स्टेट, as we have seen earlier video. The nux vomica is constantly tormented by impulse to kill others, म्हणजे सतत असं वाटतं की दुसऱ्यांना मारावं, बट असंही होऊ शकतं की ऍक्च्युअल व्हायलन्स ते करणार नाही. वुमेन मे बी हॉन्टेड बाय डिझायर टू थ्रो हर बेबी इन टू द फायर और टू किल हर हजबंड, म्हणजे असं वाटू शकतं की मी माझं बेबी फायरमध्ये थ्रो करेल किंवा आय विल किल माय हजबंड. सो जी रेपर्टरी आहे त्याच्यामध्ये नक्समध्ये व्हरायटी ऑफ डिल्युजन्स दिलेले आहेत, बिंग इंज्युअर्ड, बिंग मर्डर्ड, बिंग इन्सल्टेड अँड ऑफ फेल्युअर.
ह्या स्टेजमध्ये जेव्हा नक्सवमिका असते तेव्हा त्याला कंपनी कुणाची नको असते, त्याला कुणाशी बोलायचं नसतं, कुणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसते. It can be a state of mental disorder which appear very much like that described in the last stage of arsenica. Although careful history of stages of development will make distinction very clear. So आपल्याला ना प्रत्येक रेमेडीच्या मागे त्याचं रिझन काय आहे, कशामुळे ते क्वालिटीज त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहेत आणि का होत आहेत हे कळलं पाहिजे. नक्सवमिका जो असतो तो ॲज वी हॅव सीन सेल्फ रिलायंट असतो, इंडिपेंडंट असतो. ही डज नॉट वॉन्ट टू डिपेंड ऑन एनीबडी. त्यानंतर त्याचे असे पण क्वालिटीज असतात की हार्ड वर्किंग, ओव्हरली इफिशियंट, इरिटेबल, इम्पल्सिव्ह. जसं हे क्वालिटीज नक्सवमिकाच्या आहेत तसं आर्सेनिका इन्सिक्युअर असतो, डिपेंडंट असतो. त्याच्या हेल्थबद्दल, तो पर्सनल हेल्थबद्दल जास्त कन्सर्न असतो, कम्फर्ट त्याला लागणार असतो, कंपल्सिव्ह असतो, क्लिनलीनेस डिसऑर्डर मध्ये अँशियस असतो. तर फिजिकल लेवलला नक्सवमिकाची इमेज जी असते ना, तर त्याच्यामध्ये असं असतं की ही नक्सवमिका जी रेमेडी आहे ती नर्वस सिस्टीमला खूप स्ट्रॉंगली अफेक्ट करू शकते. देर मे बी ट्विचिंग, जर्किंग लाईक हायोसायटिस अगॅरिकस, सिव्हिअर न्यूरॉलजिक पेन कॅन बी देअर, पेन स्टिकिंग टू अफेक्टेड लिम्ब. त्यानंतर अब्यूज ऑफ अल्कोहोलमुळे नक्सवमिका च्यामध्ये डेलिरियम होऊ शकतं. सो नक्सवमिका कशी आपण स्टडी केली आहे, चिली, वर्स फ्रॉम ड्राफ्ट्स, वर्स इन मॉर्निंग. नक्स इज द मोस्ट चिलिएस्ट रेमेडीज, वन ऑफ. त्यानंतर स्पेसिफिकली ॲग्रेवेशन कोल्डमुळे होतं, ड्राय एन्व्हायरमेंट, ॲमिलरेशन वेट वेदरमुळे होतं. हे नक्सवमिका खूप सेन्सिटिव्ह असते, इझिली कॅच करू शकते कोल्ड, कोरायचा लवकर होऊ शकतं पेशंट पर्स्पिरेशन होत असेल पेशंटला तर. आणि पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय आहे की नो स्टफ टफ असतं आउटडोअर आणि फ्लुएंटली इनडोअर्समध्ये. त्यानंतर GIT हे पर्टिक्युलरली सेन्सिटिव्ह आहे. गॅस्ट्रायटिस, पेप्टिक अल्सर कॉमनली बघितले जातात, स्पाझम, इरक्टेशन, गॅगिंग, रेचिंग वगैरे, ज्याच्यामुळे पेशंट सॅटिस्फाय सुद्धा होत नाही. ग्रेट सेन्सिटिव्ह असते सगळ्या काइंड ऑफ फूड्सला. त्यानंतर ॲपेटाईट सुद्धा त्यांचं कमी होऊ शकतं, रिड्यूस होऊ शकतं. स्टिम्युलंट्ससाठी खूप डिझायर आहे आणि ॲव्हर्जन आहे मीटला. पेन्स जे असतात ते डिझायर फॉर स्टूल अकंपनी असतं पेन सोबत, स्टमक पेन असेल तर, बट इट विल नॉट कम्फर्ट दी पेशंट. अल्कोहोलिक्समध्ये नक्सवमिका आपण देऊ शकतो जर कंजेशन आहे पोर्टल सिस्टमचा, एसोफेजियल पॅरालिसिस, पर्टिक्युलरली हिमोरॉइड्स आहे. त्यानंतर टेंडन्सी टू जॉन्डिस करस्पॉन्डिंग टू सिरोसिस ऑफ लिव्हर. नक्सवमिकामुळे गॉलस्टोनचं कॉलिक पण थांबू शकतं आणि इंटेस्टिनल ट्रॅकमधून स्टोन पास व्हायला नक्सवमिका कॅन हेल्प इट आउट. त्यानंतर कन्क्लुजनला जेव्हा आपण येतो तेव्हा हे जे सिम्पटम्स आहेत तर हे आपण एका पेपरवर एक्सक्लुझिव्हली लिहून डिस्क्राईब करू शकतो, जेणेकरून आपल्याला इसेन्स कळेल नक्सवमिकाचा, काय इमेज आहे नक्सवमिकाची. तर पेशंट जे आहे ते खूप ऑब्सेस्ड असतं त्याच्या टास्क किंवा वर्कसोबत, इरिटेबल पण असतं सोबत. इंटेलेक्च्युअल, इंटेलिजंट लोक असतात हे, बट त्याच्यासोबतच अब्यूज आहे ऑफ अल्कोहोल, स्टिम्युलंट्स अँड ऑल. त्यानंतर GIT डिस्टर्बन्सेस वगैरे आहेत. सो इन ब्रीफ नक्सवमिका आपण म्हणायला गेलं तर नक्सवमिका ही पॉयझन नटची ही रेमेडी आहे. ते केअरफुल, जेलस पर्सन्समध्ये आपण प्रिस्क्राईब करू शकतो जे पटकन ॲग्री होतात, मॅलिशियस असतात, इरिटेबल, मॉरल्स, कॉरलसम असतात, ओव्हर सेन्सिटिव्ह टू नॉईज, स्मेल, लाईट, म्युझिक असतात, सिम्पटम्स अनबेरेबल असतात, हार्मलेस वर्ड्स सुद्धा त्यांना ऑफेंड करतात. त्यानंतर इल्युमर्ड असतात, ऑब्स्टिनेटली रेजिस्ट करतात विशेस ऑफ अदर्स, डेलिरियम असू शकतं, डिझायर टू टॉक अबाउट वन्स कंडिशन विथ अँशियस रिफ्लेक्शन अबाउट इट आहे, हायपोकॉन्ड्रियाज असू शकतात, अँझायटी असू शकते प्लस. त्यानंतर हे लोक खूप जास्त हायर पोझिशनला असू शकतात जी त्यांनी एक पोझिशन कष्ट करून, कॉम्पीट करून, सगळ्या वेज अप्लाय करून अचीव केलेली असते, त्याच्यापासून त्याला आणखी प्रमोट व्हायचं असतं. दे कॅन हार्म अदर्स, दे आर quarrelsome, so level of quarrel can differ and they can harm others and at some points they can injure themselves also. So अशा प्रकारे हे नक्सवमिका असतं. याचं शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्समध्ये मिळेल, सो हॅव अ लुक ओव्हर दॅट. थँक्यू फॉर लिसनिंग.